त्याचबरोबर आपण यानंतर नितीनजी भोईर साहेब यांना सन्मानित करत आहोत। नितीनजी आपणही या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा। युवा उद्योजक आहेत नितीनजी भोईर साहेब, त्यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे। हा सन्मान इथे संपन्न शुभ असते। मायेची प्रेमाची उबदार बरोबर वेगवेगळ्या रंगांची फुलं असणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविट आठवण देणारं सन्मान चिन्ह देत असताना हा सन्मान संपन्न होत आहे। खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर आपल्यामध्ये आणखी एक उद्योजक उपस्थित आहे, सन्माननीय मनोजजी सासे साहेब, त्यांनाही या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जात आहे। या मनोजजी आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करा। मंगेश मार्के यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होत आहे। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक अतिथीला आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत। सन्मान सत्कार हे कोणत्याही पद्धतीचं बंधन नाही, तर ते आपल्या उदात्त हिंदू संस्कृतीचं इंधन मानलं जातं। त्याचबरोबर मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणखी एक युवा उद्योजक प्रथमेशजी जाधव साहेब, यांनाही आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत। या प्रथमेशजी पण आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत। याचबरोबर आपण आणखी एका महत्त्वाच्या सन्मानाकडे वळत आहोत। भारतीय जनता पार्टी मुरबाडचे अध्यक्ष श्री दीपकजी शांताराम पवार साहेब यांना या मंचावरून सन्मानित केले जात आहे। विनंती असेल दीपकदादा पवार, आपण या आणि या सन्मानाचा स्वीकार करा। हरेशजी दस, आपण या तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा। अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व आहे मुरबाड तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, एक सुपरिचित चेहरा मुरबाड तालुक्यातील समाजकारण राजकारण यांची योग्य सांगड घालणारा व्यक्तिमत्व। मुख्य मंचावर त्यांचा सन्मान होते सन्माननीय दीपकजी शांताराम पवार साहेबांचा। या स्पर्धेच्या वतीने त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे। सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ, त्याचबरोबर भगव्या रंगाची शाल देत असताना हा सन्मान संपन्न झाला। खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर आपल्यामध्ये आणखी एक उद्योजक उपस्थित आहेत, संदेशजी देवकर साहेब, त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत। मंगेशजी मार्के यांच्या शुभ हस्ते, की जे त्यांचे निकटवर्ती आहेत, मित्र आहेत, हा सन्मान संपन्न होत आहे। विठ्ठलजी पोलसे साहेब उपस्थित आहेत, त्यांनाही आपण इथे सन्मानित करत आहोत। या स्पर्धेच्या वतीने होत असणारा सन्मान आपण स्वीकारा। बालाजी मार्के काका, आपण या तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा। खानिवरे गावचे युवा उद्योजक, त्याचबरोबर क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व रमेशजी धलपे यांना सन्मानित करणार आहोत। रमेश, विनंती आहे या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि आपल्या सन्मानाचा आपणही स्वीकार करा। आरडी अर्थात रमेश दस यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होते। दुग्ध शर्करा योग आहे, रमेश दस, रमेश धलपे यांना सन्मानित करत आहेत।
खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर मुख्य मंचावर जे सगळे मान्यवर आहेत त्यांना विनंती असेल आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एका ग्रुपने या आणि तुमचा एक फोटो इथे या आयोजकांच्या वतीने घेतला जाते. जिथे आहे तिथेच उभे राहा. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे. सचिन दादा आणि त्याचबरोबर सगळे मान्यवर, दीपकजी पवार साहेब, त्याचबरोबर सचिनजी चौधरी साहेब, त्याचबरोबर या स्पर्धेत ज्यांच्या वतीने प्रथम पारितोषिक देण्यात आलेलं आहे, पारितोषिकाचं सौजन्य मिळाले असे समाजसेवक मनोजदादा देसले आणि इतर सगळे मान्यवर आपण या स्पर्धेच्या भेटीला आलेले बघत आहोत. एक ग्रुप फोटो त्यांचा घेतला जात आहे. या स्पर्धेतील आयोजकांनाही या आठवणी फार मोठी ऊर्जा देत राहतील. खूप खूप धन्यवाद. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. जाऊया समालोचन कक्षामध्ये. सुरू असणाऱ्या सामन्याच्या दिशेने समालोचन कक्षामधून कल्याण ग्रामीणचा आवाज, विश्वास केणी सरांचा आवाज. धन्यवाद. येस, धन्यवाद शेळके सर. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहिली तर दरम्यान मॅच सुरू आहे. एका बाजूला खंदारे त्यांच्या अगेन्स्ट भालूक या दोन दिग्गज संघादरम्यान आणि इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 15 धावा आणि गोलंदाज करणला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. ओहो, करणचा हा चेंडू शॉर्टलाईन चेंडू होता, त्याला इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु हा चेंडू येतोय डॉट. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 15 धावा. धावफलकावरती 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहेत आणि आमच्या मंचावरती अनेक मान्यवर इथे मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं चेतन स्मृती चषक 2025 आणि रविराज ब्लास्टर जांभुर्डेच्या वतीनं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. चला, वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. पंच देखील ती सूचना देत आहेत सर्व संघांना, कारण की आज अंतिम दिवस आहे, मेगा फायनलचा दिवस आहे. त्या अनुषंगाने इथून वेळ वाचवणं गरजेचं आहे. हॅलो, जे चेतन स्मृती चषक 2025 आणि आपल्या या स्पर्धेचं हे 30वं वर्ष आहे आणि निश्चितच या 30व्या वर्षात पदार्पण करत असताना हा दैदिप्यमान सोहळा आपल्या समोर घेऊन येत आहोत आणि त्याचा आजचा अंतिम दिवस. आपल्या या कार्यक्रमासाठी काही प्रमुख अतिथी इथे उपस्थित झाले. मनोज देसले, दीपकजी पवार, त्याचबरोबर चौधरी साहेब आणि इतर सर्व मान्यवर इथे उपस्थित झाले आणि या सर्व मान्यवरांच्या हातून आपण या लकी ड्रॉचा सुरुवात करतोय. ही जी तिकीटं 5 काढणार आहोत ती 5 तिकीटं 30 ते 25, 30 नंबर ते 25 नंबर असे 5 तिकीट असणार आहे. 30 नंबरचा बक्षीस आहे रुपेश शिवाजी बिराडे. हा 30वा नंबरचा बक्षिसासाठी पात्र ठरलेला आहे. त्याचबरोबर 29 नंबरचा जो लकी स्पर्धक आहे, ज्याने लकी ड्रॉ मध्ये ज्याला बक्षीस प्राप्त झालेले, तो 29 नंबरचा स्पर्धक आहे जयवंतजी मार्के. पावती क्रमांक आहे जयवंत मार्के यांचा 541. त्याचबरोबर प्रशांत रामचंद्र गायकर मुक्काम मड, त्यांचा पावती क्रमांक आहे 456. हा जो विजेता आहे तो 28 नंबरचा असणार आहे. त्याचबरोबर 27 नंबरचा जो स्पर्धक असणार आहे, जो या भाग्यवान विजेता असणार आहे 27 नंबरच्या बक्षिसाचा, त्यांचं नाव आहे सचिन मधुकर शेळके. पावती क्रमांक आहे 363 363. आणखी एक चिठ्ठी काढायची. 26 नंबरचा जो भाग्यवान विजेता आहे तो कोण असणार आहे, पाहुण्यांच्या हस्ते आपण ते रिव्हील करणार आहोत. आणि भाग्यवान विजेत्याचं नाव आहे जो 26 नंबरच्या बक्षिसासाठी पात्र असणार आहे आणि स्पर्धक आहे केतन बांगारे पडघा. पावती क्रमांक आहे 840. आपल्या या पाहुण्यांच्या हस्ते
30 ते 26 म्हणजे या 5 स्पर्धकांचा आपण इकडे भाग्यवान विजेते कोण आहेत त्यांची नावं इकडे जाहीर केलेली आहेत. पाहुण्यांना विनंती आहे, स्पर्धेच्या शेवटी बक्षीस वितरणाच्या वेळेस आपण हे बक्षीस ते आपल्या सर्वांच्या माध्यमातून, पाहुण्यांच्या माध्यमातून त्यांना वाटणार आहोत. तरी जे भाग्यवान विजेते आहेत ज्यांची नावं मी इकडे घेतली त्यांनी वेळेवर उपस्थित राहायचे आणि तुम्ही ठरला आहात या लकी ड्रॉच्या पहिल्या 30 ते 26 या 5 क्रमांकाचे भाग्यवान विजेते. तुम्हाला विनंती असणार आहे की आपले जे बक्षीस असणार आहे ते योग्य वेळी घेऊन जायचे. या कार्यक्रमासाठी या सर्व पाहुण्यांची आपल्याला सातत्याने मदत झाली, त्याचबरोबर मार्गदर्शन झाले. त्यांची उपस्थिती आम्हासाठी खूप मोलाची आहे. त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करू इच्छितो आणि त्यांना इकडनं विनंती करतोय की त्यांनी नेहमीच आम्हाला मदत करत राहावी. संकेत सासे हे मित्र सुद्धा आपल्याला या स्पर्धेच्या सदस्या भेटीसाठी आले होते. त्यांचंही मंगेश मार्गे यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे बोलतो आणि या मित्रांना विनंती करतोय की आपण आपलं समालोचन चालू ठेवायचंय. येस, धन्यवाद. इथे मात्र आपण लकी ड्रॉ केला या स्पर्धेच्या वतीनं. खरं तर 30वं वर्ष आणि 30 वर्ष पूर्ण झाले त्या अनुषंगाने 30 रुपयामध्ये 30 भाग्यवान विजेत्यांना आपण इथे मात्र लकी ड्रॉच्या स्वरूपाने पारितोषिक देखील देणार होतो. आणि नक्कीच या ठिकाणी मात्र शेवटचे 5 या ठिकाणी मात्र आपण भाग्यवान विजेते पाहिले आणि त्याच्यानंतर पुढे जसजशी मॅच पुढे जसजशी स्पर्धा जाईल तसतशा 5-5 चिठ्ठ्या इथे मात्र लकी ड्रॉच्या स्वरूपाने निखिलजी ठोंबरे उचलल्या जातील. अजूनही आपल्याला संधी असेल, आपण देखील 30 रुपयाची पावती घेऊ शकता. भिशी तर कधी तुम्हाला लागली नाही, परंतु इथे लागू शकते. सायकल आहे लकी ड्रॉसाठी, शॅम्पेन. परंतु आता डेडलाईन संपलेली आहे, आता चिठ्ठी टाकली जाणार नाहीये. या गोष्टीची नोंद आपण घ्या. हो, दरम्यान इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय, परंतु हा चेंडू येतोय डॉट. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गणेशला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 19. इथे मात्र सुरुवात दमदार केली गोलंदाजांनी, हवी ठरलेत. गोलंदाजी करत असताना मधाच्या आतमध्ये टीम भालुकला आपण पाहतो. त्यांच्या अगेन्स्ट खंदारे संघ थोडासा बाग फुटलाय सुरुवातीच्या 3 षटकामध्ये. ओ, बॅटची लिडिंग एज आहे क्षेत्ररक्षक. हो, इथे मात्र चांगला प्रयत्न राहिला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि तत्पूर्वी ही एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 20 रन्स ऑन दी बोर्ड, 20 धावा धावफलकावरती. अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गणेश पुनश्च सज्ज होतोय. गणेशचा हा चेंडू त्याच्यावरती इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होते. आणखी एक विकेटचं पतन, फलंदाज होतोय बाद. चांगली गोलंदाजी राहिली एकंदरीत या नक्की षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर गणेश देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज केतनला आपण पाहिलं होतं, 6 धावा त्याने खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये करण आला, करणने 9 धावा खर्च करत महत्त्वाची एक विकेट्स घेतली. आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विकासला आपण पाहिलं, त्याने 4 धावा खर्च करत महत्त्वाच्या 2 विकेट्स घेतल्या. आणि आता मात्र अंतिम षटकामध्ये गोलंदाज गणेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होतोय 6व्या क्रमांकावरती उमेश. आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढील मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघ सज्ज राहा. ओ, रायझिंग अँड सरप्रायझिंग. इथे मात्र हा चेंडू देखील येतो डॉट. ओ, मिस टायमिंग आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इथे मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोचेल 21 या आकड्यावरती. अंतिम एका चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 21 आणि एका चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आहे.
धावा बनवणं गरजेचं होतं. सुरुवातीच्या काही षटकामध्ये धावा आल्या नाहीत, त्या अनुषंगाने थोडंसं बॅकफुटला जावं लागतोय मधाच्या आतमध्ये संघाला देखील. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, फटका दमदार, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक. अगदी लॉंग ऑनला इथे मात्र धावा वाचवल्या आणि या धावा मिळतील त्या म्हणजेच फक्त एकच धाव घेतली आणि यस चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून चेक केलं जाईल. एक धाव तर आली आहे, परंतु इथे जर पाय जर सीमारेषेला लागला असेल तर तिथे षटकार दिला जाईल, परंतु आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. योग्य तो निर्णय लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि भालुक संघ आपले देखील सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये लगेचच आपण या आणि पाठवा. यस इथे मात्र धावा वाचवलेल्या आहेत. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाच्या. एकच धाव अंतिम चेंडूवरती मिळेल आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 22 धावा आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. निखिलजी ठोंबरे सरांना ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सदरामध्ये. थँक्यू. धन्यवाद. या अगोदर जी फलंदाजी राहिली आहे दिनेश मार्के यांची, त्यासाठी खास करून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. भाऊ गडगे मॅन फ्रॉम उचले यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. दिनेश आपण यायचंय आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भाऊ गडगे आपणच आपल्याच शुभास्ते पारितोषिक दिनेश भाऊ घेणार आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गणेश आणि त्यांच्या जोडीला काळूराम. ओ पहिला चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष छोट आहेत आणि नेहमी आपण पाहतो लो स्कोरच्या गेम चांगले होताना पाहायला मिळतात. पराग 11 भालुक आणि त्यांच्या विपक्ष चेंज द गेम खांदारे. मागील वर्षी मला वाटतं सर्वाधिक क्रीडा स्पर्धा जिंकण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहेत अशी टीम पराग 11 भालुक. सलामीची जोडी गणेश बॅकफुटला गेले. फटका दमदार आहे. ही ताकद गणेशची. गणेशच्या पाठमधून चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. 4 धावा चौका. टप्पा खात चेंडू सीमा पार. संघाची धावसंख्या 4. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला सुजल. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. स्ट्रायकर इनवर फलंदाज गणेश विषय. इथे टाकलेला बॉल स्लॉट मध्ये आला आणि आप्पाने आता टप्पा बाहेरच पाठवला. खणखणीत षटकार चेहरा. वीस वर्ष गाजवले असा काळूराम विषय.
द लेजंड नॉन स्ट्रायकर एंडवर, स्ट्रायकर एंडवर गणेशला पाहतो आपण. जबरदस्त फलंदाजी गणेश विशेषी. 10 ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावर, 23 चा पाटला. फुल टॉस, पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफला, तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 11 या धावफलकावर. 12 अजूनही बनवायच्यात. शेवटचे चेंडू 19 शिल्लक आहेत. 19 बॉल, 12 धावाची आवश्यकता. काळूराम विषय द लेजंड सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. चेंडू उंच हवे, डाऊन दी बॉल फिल्डर. विकेट आली. काळूराम यांचा खेळ समा. 28. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आता केतन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल, ज्यांच्या नावावर मॅन ऑफ द सिरीज एक बाईक. तो नॉन स्ट्रायकर इनवर, स्ट्रायकर इनवर गणेश अर्थात आप्पा ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला बॉल, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत, एक सिंगल. खास करून भालूक गावाला लाभलेलं हे वरदान आहे. केतन एक डावकुरी हाताचा गोलंदाज, एक स्टायलिश फलंदाज. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते. दुसऱ्या बाजूला चेंज द गेम खांदारे टीम बॅकफुटवर पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. ज्या प्रकारची गोलंदाजी पराग 11च्या 4ही गोलंदाजांनी केलेल्या, परंतु ते विकेट घ्यावे लागतील मॅच मध्ये बनून राहण्यासाठी. डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील. गोलंदाज तयार आहेत. अल्पेश स्ट्रायकर एंडवर. केतनसाठी हा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे हलकसं अपील. उत्साह जास्त, आत्मविश्वास इथे कमी पाहायला मिळाला. चेंडू डॉट. खास करून या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं पुंडलिकजी धस साहेब हे देखील उपस्थित होत आहेत. तुमचंही सहर्ष स्वागत. बिग हिट केलाय केतनने, स्वागत केलंय पुंडलिक धस यांचं या जबरदस्त टोल्याने. षटका. आणि त्याला पार्किंग लॉट मध्ये पोहोचवलं. कॅमेरामनचं देखील आपण विशेष कौतुक करू. या प्रकारचं कॅमेरा वर्किंग चालू आहे. तर सध्याच्या घडीला अपकमिंग रायझिंग स्टार. इथे आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल ऑन स्क्रीन आपण पाहताय. खास करून मध्ये जय आणि जयच्या बाजूला दोन्ही अपकमिंग रायझिंग स्टार आहेत, ज्यांची कामगिरी या स्पर्धेत चांगली राहिली. पियुष आणि पियुषच्या जोडीला करण. जाव्या मैदानाच्या 14 चेंडू 4ची आवश्यकता. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला गणेश विषय अर्थात आप्पा स्ट्रायकर एंडवर. त्याची कामगिरी या मॅच मध्ये भरपूर चांगली होताना पाहायला मिळते. 13 बॉल 4चा सामना, एकतर्फी विजयाकडे वाटचाल. इथे बॅट चेंज, अनदर विकेट गॉन. फलंदाज बाद. मध्ये मुरबाड टेनिस क्रिकेटचा वंडर बॉय जयेश मोरे जेपी मैदानाच्या आत. 12 चेंडू 4ची आवश्यकता. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग देखील आमच्या बरोबर जोडलेत. त्या सर्वांचंच चेतन स्मृती चषक 2025 टेन क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. 12 चेंडू 4ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये जयेश आलेत. न्यू बॅटर नॉन स्ट्रायकर इनवर असतील. स्ट्रायकर इनवर केतन. पहिले दोन्ही सामने आपण पाहिले, त्या दोन्ही सामन्यांमध्ये वरचढ ठरत असताना पाहायला मिळते पराग 11 भालूक. परंतु यानंतर यजमान घरचा संघ ब्राईट ब्रदर्स आंबेगाव यांच्या वतीने खास करून दिनेशजी घरत यांच्याकडून एक पारितोषिक येते. खास करून जो संघ चॅम्पियन बनणार आहे
त्यासाठी एक आकर्षक असा केक आहे, चॅम्पियन ट्रॉफी आहे मुरबाड तालुक्याची आणि संघ इथे जिंकलाय पराग 11 भालूक. अभिनंदन. चला लगेच टॉस साठी पराग 11 भालूक आणि त्यांच्या विरुद्धमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल रविराज ब्लास्टर जांभुर्डे. यानंतर होणारी लढत मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे आपण जाऊ. मॅन ऑफ द मॅचचा किताब